हाय हॅलो नमस्कार. मी गणेश परत एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर पिलं निघण्याची ही सिरीज आपण आज संपवतो आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये सगळे आपले टोटल पिलं निघतील. तर कालच्या व्हिडिओमध्ये 20 पिलं निघाली होती. तर आज आणखीन थोडीशी पिलं निघायची बाकी होती. तर त्याचाच व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल मित्रांनो आपल्याकडे एकूण किती पिलं निघालेली आहेत आणि त्यामध्ये मल्टी कलर वगैरे काय आहेत काय नाही हे सगळं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या मित्रांनो. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इतके पिलं निघालेली आहेत आणि एवढे शेल आपण जमा केलेले आहेत मित्रांनो, कोंबडीचे अंड्यांचे शेल. तर हिच्या खाली जे होते ते निघालेले आहेत आणि तिच्या खाली आणखीन काही अंडी आहेत मित्रांनो. 4 ते 5 अंडी आहेत आणि आत्ता सलग 20 अंडी, म्हणजे 20 अंड्यातून पिलं निघालेली आहेत मित्रांनो. जे तुम्ही शेल बघताय ना ते ह्यांचेच शेल आहेत आणि बऱ्यापैकी एकही पिलू एक्सपायर नाही झालं. एकच पिलू अंड्यातून निघण्याच्या अगोदरच कोंबडीनं ते थोडंसं दाबलं होतं आणि तेवढंच एक पिलू मेलं मित्रांनो. बाकी कुठलंच पिलू कोंबडीच्या खाली वगैरे येऊनसुद्धा मेलेलं नाही. ते फक्त आपण काळजी घेतो आणि कोंबडी पण एक समजदार कोंबडी असते. चूज करताना आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. तर मित्रांनो रात्रीच हे 2 पिलं निघालेली आहेत. म्हणजे आणखीन काही वेळानंतर मी बघितलं तर त्यामधून हे 2 पिलं निघालेली आहेत. तर एक आहे व्हाईटमध्ये आणि एक आहे गोल्डन कलरमध्ये मित्रांनो. तर हे जे गोल्डन कलरचं दिसतंय ना तर ते 100% मल्टी कलरमध्ये निघणार. त्याचे पंख पण थोडेसे काळपट दिसत आहेत आणि हा सुकल्यानंतर बऱ्यापैकी सोनेरी रंगामध्ये दिसतो पिलू आणि हा प्युअर व्हाईटमध्येच निघेल मित्रांनो तो. आणि काही सांगता येत नाही, व्हाईटमध्ये निघेल पण नंतर नंतर पण परत त्याचा कलर चेंज होऊ शकतो. आणि अशा इकडे सध्या क्रॅक गेलेले पण 3-4 अंडी आहेत मित्रांनो. आणखीन हे 2 निघालेत म्हणजे आणखीन 3 अंडी इकडे आहेत. पण त्यांना वेळ आहे आणखीन. पिपिंग वगैरे होत आहे, आत आवाज वगैरे चांगला येतो आहे आणि मस्तपैकी अंड्यांना क्रॅक्स वगैरे गेलेले आहेत. तर आपण तुम्हाला दाखवल्याप्रमाणे कालच्या व्हिडिओमध्ये किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ही कोंबडी शांत कोंबडी आहे आणि हिनेच जास्त पिलं काढलेली आहेत मित्रांनो. आणि इकडची जी कोंबडी आहे आता जे पिलं उचलतो ते त्या पिलांच्या वरची कोंबडी जी होती तर ती कोंबडी थोडीशी पहिल्यांदाची आहे आणि जड असल्यामुळे आपण हिला ठेवलं आहे आणि आणखीन तिच्या खाली अंडी आपण ठेवलेली आहेत मित्रांनो. आणि पलीकडे आणखीन एक कोंबडी आपण बसवलेली आहे मित्रांनो. तर त्या कोंबडी बसवतानाचा व्हिडिओ आपल्याकडे आहे. तर मी तुम्हाला तो पण व्हिडिओ देईन. कोंबडी आपण आजीनं मांडतानाचा इतक्या सगळ्या कोंबड्या मांडल्या पण व्हिडिओ टाकायला मला काही जमलं नाही मित्रांनो. आणि मग नंतर पिलं निघाल्यानंतर टाकणं पण ते थोडंसं योग्य वाटलं नाही, त्यामुळे मी व्हिडिओ नाही टाकला. पण हा एक व्हिडिओ मी तुम्हाला नक्की देईन. उद्या वेळ आहे, एडिटिंग वगैरे करेल आणि उद्या सुट्टी आहे मित्रांनो क्रिसमसची. तर मला वेळ आहे. जर कोणाला पक्षी हवे असतील तर सांगा, मी पक्षी शोधून देईन. आणि ज्यांना निजामकडून पण पक्षी हवे होते तर निजामकडे पण तलंग वगैरे आहेत मित्रांनो, ज्या अंड्यावरती आलेल्या मल्टी कलरच्या पण आहेत आणि साध्या कलरच्या पण आहेत. मल्टी कलरचा कोंबडा पण मिळेल, व्हाईटमधला कोंबडा पण मिळेल तुम्हाला आणि साध्या कलरचे कोंबडे पण मिळतील. माझ्याकडे 2-3 आहेत आणि निजामकडे पण भरपूर आहेत. जर कोणाला हवे असतील तर नक्की सांगा. व्हिडिओमध्ये नंबर देतो आहे, त्या नंबरवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. जर कोणाला व्हिडिओ हवा असेल तर व्हिडिओ पण मी देईन, मग तुम्ही त्यातून बघून पण चूज करू शकता मित्रांनो. तर जर कोणाला कोंबडी हवी असतील, कोंबड्या हव्या असतील, कोंबड्या गावठी पक्षी, प्युअर गावरान पक्षी आपण देईन. म्हणजे मला वेळ आहे तर मी आता इथून पुढे देईन पण मित्रांनो. तिकडे थोडासा निजामकडे वेळ होता पिल्लं येण्यासाठी अंड्यांवरती, म्हणजे कोंबड्या मोठ्या होण्यासाठी तलंगा आणि अंड्याला येण्यासाठी. तर एक तुमच्याकडे आल्यानंतर 10-12 दिवसात, 15-20 दिवसात जास्तीत जास्त पिलं देतील. तर आता सकाळ झालेली आहे आणि इकडे 3 पक्षी जे 3 अंडी आपण ठेवली होती तर 3ही अंड्यातून पिलं निघालेली आहेत आणि एकदम सुंदर कलरमध्ये. 2 तर 100% मल्टी कलर आहेत मित्रांनो. हे जे सोनेरी दिसत आहेत ते मल्टी कलर होणार म्हणजे होणार. मी पुढे नंतर दाखवेन सुद्धा. आणि हा खूप तल्लक आहे, बघा कसं उडी मारतोय, टनगन सशासारखी उडी मारतोय. तर खूपच छान असे पिलं इकडे आपल्याकडे निघाले आहेत आणि आपल्याकडे मित्रांनो टोटल 25 पिलं निघालेली आहेत. 2 कोंबडीचे मिळून आहेत मित्रांनो. पण 25 पिलं आहेत आणि ह्या कोंबडीला आपण सध्या तरी घरी सांभाळतोय. बघू नंतर काय होतंय. आता उद्या उद्या मुंबईला जाणार आहेत मित्रांनो. 16 पिलंवाली कोंबडी आणि पिलं मुंबईला उद्या जातील. पवार काहीतरी नाव आहे मग आपल्या मित्राचं, तर त्याच्याकडे जाणार आहेत मित्रांनो. वैभव पवार नाव आहे मित्रांनो, वैभव पवार. तर मुंबईला त्याला देणार आहोत आपण पक्षी. तर तो आपले पक्षी घेऊनच सुरुवात करतो आहे पहिल्यांदाच. पण पक्षी असे क्वालिटीचे असतील ना मित्रांनो, खरंच आपण त्याच्याकडून नंतर अपडेट पण घेऊया 1-2 महिन्यानंतर. आणि तिकडे 100% लगेचच 2 महिने चालू झाले की दुसरा महिना चालू झाला की लगेचच त्याचे मल्टी कलरचे पंख निघायला चालू होतं मित्रांनो. तर आपल्याकडे पण दाखवतो मी, मला उद्या वेळ आहे. तर जे पहिलीवाली मोठी कोंबडी होती आता महिन्याच्या जवळजवळ ती पिलं होत आहेत मित्रांनो. तर त्यांना पण पांढरे पंख निघत आहेत, म्हणजे मल्टी कलरचे पंख निघत आहेत. तर मी त्यांचा व्हिडिओ सेपरेट एक बनवेन की पिलांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं
पंखांमध्ये. आणि मग पंखावरून आपल्याला कसं कळतं की हे मल्टी कलरचे आहेत का नाही, तर ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर ही पिलं तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. पिलांची क्वालिटी कशी वाटली ते नक्की सांगा. प्युअर गावठी पिलं आणि मस्तपैकी ह्यामध्ये जास्तीत जास्त मल्टी कलर होणार मित्रांनो. जे सोनेरी दिसत आहेत ते मल्टी कलर 100% होणार, आणि जे ब्राउनिश आहेत त्यामध्ये पण ट्रान्सफॉर्मेशन होऊन मल्टी कलर होऊ शकतं मित्रांनो. का तर आपल्याकडे ब्रिडर मल्टी कलर आहेत आणि कोंबड्या पण मल्टी कलर होत्या 2. तर बघूया कसं होतं काय नाही ते. पुढे पण मी तुम्हाला नक्की अपडेट देत राहीन. तर एकंदरीत ही कोंबडी कशी वाटली, पिलं कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्ससुद्धा नक्की करा आणि हाईपचे पॉईंट द्यायला विसरू नका मित्रांनो. नक्की हाईपचे पॉईंट्स नक्की द्या. कमेंट बॉक्समध्ये हाईप म्हणून असतं, तिथे टच करा आणि तिथून तुम्हाला पॉईंट्स देता येतात, तर ते नक्की द्या आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.